नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 जून 2026. प्रसार माध्यमातून असं खूप ऐकायला भेटतंय की याविषयी एल निनोमुळे दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आपण त्या एल निनोविषयी तर सहमतच नाहीत. तर एल निनोमध्ये दुष्काळ पडणार हे आपल्याला मान्य देखील नाही. तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो, एल निनो असो या नसो, आपल्या भारताला दोन समुद्र आहेत. एक अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी नाही पाऊस आला, बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार. म्हणून मी म्हणतो, एल निनो असो या नसो, आपल्या दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येणार हे निश्चित आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या एल निनोमुळे महाराष्ट्रात पाऊस कमी पडणार का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र हवामान अभ्यासक पंजाबराव डाख यांचे म्हणणे आहे की शेतकऱ्यांनी जास्त चिंता करण्याची गरज नाही. पण यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे, चला सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम एल निनो म्हणजे काय? एल निनो ही प्रशांत महासागरात घडणारी एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. यावेळी समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते आणि जगभरातील हवामानावर काही प्रमाणात परिणाम होतो. भारतामध्ये अनेक वेळा एल निनोच्या काळात मान्सून कमजोर होतो, त्यामुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता वाढते. मात्र प्रत्येक वेळी एल निनो म्हणजे दुष्काळ असे समीकरण नसते. महाराष्ट्राच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्या राज्याला पाऊस फक्त एका स्रोताकडून मिळत नाही. अरबी समुद्रातून येणारे मान्सूनचे वारे आणि बंगालच्या उपसागरातून तयार होणारी कमी दाबाची क्षेत्रे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आणतात. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या प्रणालींचा मोठा प्रभाव असतो. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता मिळते. म्हणूनच एल निनोचा काही प्रमाणात परिणाम झाला तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून तयार होणाऱ्या हवामान प्रणाली महाराष्ट्राला पाऊस देऊ शकतात. याच कारणामुळे पंजाबराव डाख यांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. तथापि पावसाचे वितरण कसे होते, कोणत्या भागात किती पाऊस पडतो यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हवामान अंदाज नियमित पाहावा आणि त्यानुसार शेतीचे नियोजन करावे. एकंदरीत पाहता एल निनो हा एक घटक आहे, पण महाराष्ट्रातील पावसावर परिणाम करणारे इतर अनेक घटकही आहेत. म्हणूनच एल निनोमुळे लगेच दुष्काळ पडेल असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.